पहा मित्रांनो, मी जो पहिला व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओला आपण अतिशय छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे. आपला प्रतिसादच हा पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी पूरक ठरतो. आता मी काही पहिल्या व्हिडिओवरचे कमेंट वाचले, त्याबद्दल थोडंसं तुम्हाला स्पष्टीकरण देतो की काही मित्रांचं म्हणणं असं आहे की सर इतके सोपे प्रश्न MPSCला पडत नाहीत किंवा विचारले जात नाहीत. तर मी थोडंसं हेडिंगमध्ये बदल केलेला आहे. म्हणजे माझा समज असा आहे की MPSCचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यांना जास्त स्पष्टीकरण देण्याची किंवा जास्त विषय वाढवत बसण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे नेमकं शिकवण्याचा एखादा प्रश्न सांगण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे तो लक्षात येत असतो. पण मला वाटतं थोडंसं मी इथं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इथं मी हा एक शब्द वापरला पहा, पूरक. ओके, काय म्हणतो मी? MPSC पूर्व परीक्षा पूरक 10 प्रश्न. आता हे फिजिक्स भौतिकशास्त्रातले घेतोय. आता पूरक म्हणजे काय? बघा मित्रांनो, MPSC एक्झाम मध्ये आपल्याला काही आउट ऑफ मार्क्स घ्यायचे नाहीयेत. आपण असं समजूया की विज्ञानचे 15 प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील, तर चांगली स्कोरिंग करण्यासाठी आपल्याला 15 पैकी 8 ते 10 प्रश्न येणं गरजेचंच आहे. ओके, आणि 15 पैकी 10-12 प्रश्न कसे येतील हा आपला प्रयत्न असला पाहिजे. पण 15 पैकी 15 प्रश्न आपले आलेच पाहिजे हा हट्ट नको आहे. ओके, कारण आपल्याला कट ऑफ पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याचा अभ्यास करूनच अभ्यास करायचा आहे. तर हे जे प्रश्न मी तुम्हाला घेतोय ते 6वी ते 10वीचे जे पूर्ण विज्ञान विषयाचे जे घटक आहेत त्या घटकामधल्या महत्त्वाच्या ज्या ओळी आहेत, आणि हा एक प्रश्न म्हणजे नक्कीच तुम्हाला MPSCच्या परीक्षेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये जे लेंदी क्वेश्चन्स असतात, लांबलचक प्रश्न असतात किंवा बहुपर्यायी जे प्रश्न असतात ते तुम्हाला इथं पाहायला भेटत नाहीयेत. ओके, म्हणजे तशी रचना प्रश्नांची नाहीये, पण एका प्रश्नाच्या स्पष्टीकरणावरून तुमच्या लक्षात आणून देतो मी की नेमका आपल्याला अभ्यास कसं करायचंय आणि मी जे तुम्हाला प्रश्न घेतोय त्यातनं तुम्ही काय करावं हे कसं अपेक्षित आहे ते लक्षात घ्या. आता हा फिजिक्सचा भौतिकशास्त्रातला हा पहिला प्रश्न पहा. एखाद्या वस्तूवर कार्य करणारे परिणामी बल 0 असल्यास ती वस्तू नेहमी स्थिर राहते, नेहमी प्रवेगित होते, स्थिर राहते किंवा समान वेगाने सरळ रेषेत जाते, वर्तुळाकार मार्गाने फिरते. आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बनलेला कशावरती आहे तर न्यूटनचा गतिविषयक जो पहिला नियम आहे या पहिल्या नियमावरती बनलेला हा प्रश्न आहे. म्हणजे काय, जेव्हा एखादा प्रश्न तुम्हाला इथे दिला जाईल तेव्हा त्या प्रश्नाची मेन म्हणजे मुख्य संकल्पना जी आहे, मेन कॉन्सेप्ट जी आहे ती अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे या ज्या छोटे छोटे मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न घ्यायलोय यातनं एक लक्षात घ्या, बल याचं SI पद्धतीतलं एकक जर विचारला असेल तर फोर्स याच्याशी रिलेटेड असलेला सगळा अभ्यास म्हणजे सगळा घटक आपण अभ्यासणं गरजेचं आहे, असा उद्देश आहे त्याचा. आता लक्षात घ्या, या ठिकाणी एखाद्या वस्तूवर कार्य करणारे परिणामी बल 0 असल्यास ती वस्तू. आता सरळ हा न्यूटनच्या गतीचा विषयकचा जो पहिला नियम आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ओके, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. मग तो अगदी सामंजस्याने किंवा अत्यंत बारकाईने तो अभ्यासणं गरजेचं आहे. आता याच वरती MPSC कशा पद्धतीने प्रश्न तयार करेल आणि कशा पद्धतीने विचारेल हे सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी आपण गडबडून गेलं नाही पाहिजे. आता ही जी ओळ आहे ही त्या नियमामधला गाभा आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय म्हटले पहा, एखाद्या वस्तूवर कार्य करणारे परिणामी बल. परिणामी बल म्हणजे काय, त्याला आपण नेट फोर्स म्हणतो. ओके, नेट फोर्स जर किती असेल इज इक्वल टू 0 असेल. ओके, नेट फोर्स जर 0 असेल तर या ठिकाणी बघा काय की असल्यास ती वस्तू काय करते. आता या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम शिकत असताना त्याच नियमाला आपण जडत्वाचा नियम पण म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया पण म्हणतो. आता लॉ ऑफ इनर्शियाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला या प्रश्नाकडे बघावं लागेल. म्हणजे काय बघा, हा लॉ ऑफ इनर्शिया काय सांगतो सोप्या भाषेमध्ये, एखादा ऑब्जेक्ट स्थिर असेल तर त्याला स्थिरच राहायला आवडतं, आणि एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याला मोशन मध्ये म्हणजे गतीमध्येच राहायला आवडतं. ओके, पण बघा हा जो स्थिर असलेला ऑब्जेक्ट आहे तोही आपली अवस्था बदलू शकतो, आणि मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट ही वस्तू ही आपली अवस्था बदलू शकते. पण कधी, जेव्हा नेट फोर्स हा 0 पेक्षा जास्त असेल तर. पण समजा नेट फोर्स 0 असेल, आता नेट फोर्स आलं, परिणामी बल आलं, ही पण एक संकल्पना आहे, ही पण समजून घेणं गरजेचं आहे. ती समजली, परिणामी बल कशाला म्हणतात हे कळलं तरच हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे, नाहीतर होणार नाहीये.
म्हणून हे जे छोटे प्रश्न आहेत ना, या छोट्या प्रश्नामध्ये महत्वाच्या संकल्पना दडलेल्या आहेत, त्या दृष्टीने आपण अभ्यास करावा असं माझं मत आहे. ओके, मलाही माहिती आहे की इतकं सोपे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार नाहीत. हा, काही प्रश्न जशाच तसे तुम्हाला दिसणार आहेत. ओके, पण आपली एक त्या सर्व प्रश्नपत्रिकेकडे, सर्व प्रश्नांकडे, लेंदी प्रश्नांकडे पाहून आपली अशी मानसिकता झाली आहे की असे प्रश्न कशाला पडतील. पण हे प्रश्न नाही आहेत, हे संकल्पना आहेत. त्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून त्याचा अतिशय डीपली आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल तर आता या ठिकाणी पहा, हा परिणामी बल जो आहे तो 0 असेल तर जी वस्तू स्थिर आहे ती स्थिरच राहते, किंवा समान वेगाने म्हणजे तिचा जो अगोदरचा वेग आहे त्या वेगाने स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे मोशन मध्ये राहते, सरळ रेषेमध्ये चालते. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, आता यातल्या अनेक संकल्पना अशा आहेत की ज्या आपल्याला समजलेल्या नसतात, त्या समजून घेणं गरजेचं आहे. मी शिकवत नाहीये, प्रश्न आणि त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. पण नक्कीच या प्रश्नातून मित्रांनो मी तुम्हाला एक अभ्यासाची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. ती दिशा जर तुम्हाला माझ्या प्रयत्नातून जर मिळाली तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विज्ञान विषयाचे अधिकाधिक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल अशी मला आशा आहे. तरी मी तुमच्या सूचनांचा आदर करतो, पण माझाही पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे नेमकं हे सगळं काही असे प्रश्न घेण्याच्या पाठीमागाचं हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं. शक्यतो जो व्हिडिओ आहे त्याचा वेळ वाढवण्याचा माझा प्रयत्न नसतो. कमी वेळामध्ये अनेक प्रश्नावरती थोडीशी चर्चा व्हावी आणि तुम्हाला त्या संकल्पनेबद्दल दिशा भेटावी हा माझा प्रयत्न असतो. हे तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. पुढे पहा, बलाचे SI पद्धतीतील एकक कोणते? बल, ज्याला आपण फोर्स म्हणतो. ओके, तर याचे एकक शक्यतो SI युनिटच विचारलं जातं, पण कधी कधी CGS युनिट पण विचारलं जातं. इथं जर आपण पर्याय पाहिले तर या ठिकाणी SI युनिट आपल्याला दिसतात. तर बलाचं SI पद्धतीतील एकक कोणतं आहे? ओके, ते कोणतं आहे? न्यूटन आहे. ओके, पुढे चला. वाहनाच्या रियर व्ह्यू मिरर साठी प्रामुख्याने कोणता आरसा वापरला जातो? बघा, ही पण अत्यंत महत्वाची कॉन्सेप्ट आहे. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर ह्या दोन संकल्पना आपण इयत्ता 9वी मध्ये आणि 8वी मध्ये पण शिकतो. ओके, 8वी मध्ये हा घटक आपण अभ्यासतो. आता रियर व्ह्यू प्रॅक्टिकली आपण जर पाहिलं तर आपली जी वाहनं असतात, वाहनाच्या बाजूला जी आरशे असतात, त्या आरशामध्ये जर आपण पाहिलं तर पाठीमागलचा खूप मोठा म्हणजे वाईड असा विस्तीर्ण असा भाग आपल्याला आपल्या आरशामध्ये दिसत असतो. म्हणजे केवळ एकच ऑब्जेक्ट दिसत नाही तर खूप मोठी जागा म्हणजे मागचं खूप मोठं चित्र आपल्याला याच्यामध्ये दिसत असतं. ओके, मग यालाच आपण रियर व्ह्यू म्हणतो. म्हणजे गाड्या तर दिसतातच, आजूबाजूचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. मग हे दिसण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा आरसा वापरतो असं विचारलेलं आहे. तर यासाठी आपण कॉन्व्हेक्स मिरर वापरतो आणि या कॉन्व्हेक्स मिररला मराठीमध्ये म्हणतात बहिवक्र आरसा. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सी असेल. आता निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग साधारण किती असेल? आता या ठिकाणी हा जो प्रकाशाचा वेग आहे ज्याला आपण वेलॉसिटी ऑफ लाईट म्हणतो, ओके, हा निर्वातामध्ये म्हणजे काय? व्हॅक्यूम म्हणतो आपण, म्हणजे निर्वात पोकळी जिथे ऍटमॉस्फिअर प्रेझेंट नाहीये त्याच्यामध्ये म्हणतोय आपण व्हॅक्यूम. तर इथे संकल्पना कशी वाढत जाते बघा अभ्यासाची. जर प्रकाशाचा आपल्याला व्हॅक्यूम मधला वेग विचारला असेल तर साहजिकच आहे सॉलिड मधला काय वेग असेल, लिक्विड मधला काय वेग असेल आणि गॅस मधला काय वेग असेल. ओके, हेही विचारलं जाण्याची शक्यता आहे किंवा एकंदरीत या सगळ्यावरती मिळून एखादा प्रश्न MPSC तयार करू शकते. ओके, अशी दिशा या प्रश्नातून आपल्याला भेटते. तर निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग जो आहे तो साधारणपणे लक्षात असू द्या 10च्या वरी 8वा घात असला पाहिजे मीटर पर सेकंड. इथं 3 आहे, हे चांगलं लक्षात ठेवा. 3 सहज लक्षात राहतं, पण वरती 10 टू द पॉवर किती आहे हे लक्षात राहत नाही, म्हणून 10चा 8वा घात हे लक्षात ठेवा. हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? विद्युत प्रवाह. ओके, तर विद्युत प्रवाह ज्याला आपण करंट म्हणतो, काय म्हणतो? करंट म्हणतो. तर करंटचं SI एकक काय आहे? एकक म्हणजे युनिट काय आहे? तर अँपियर आहे. लक्षात. आता याच्यामध्ये तुम्हाला करंटच्या संदर्भामध्ये करंटची डेफिनेशन अभ्यासायची आहे. करंटचे 2-3 फॉर्म्युले असतात तेही तुम्हाला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला करंट कॅल्क्युलेट करता येतो, त्याचा चार्जची त्याच्यामध्ये भूमिका काय आहे या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर याचं छोटं जे एकक आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो, तेही अभ्यासून घ्या. याचं SI युनिट आहे काय? अँपियर. पुढे चला. ध्वनी लहरी ज्याला आपण साऊंड वेव्स म्हणतो, साऊंड वेव्स.
ओके, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत असं म्हटलेलं आहे. आता साऊंड वेव्हजला प्रवास करण्यासाठी बघा, घन म्हणजे सॉलिड मीडियमची गरज आहे. ओके, लिक्विड मीडियमची पण गरज आहे. ओके, वायूची पण गरज आहे. आता शेवटचा पर्याय राहिलेला आहे तो म्हणजे निर्वात, ज्याला आपण व्हॅक्यूम असं म्हणतो. ओके, निर्वात पोकळी. ओके, तर लक्षात घ्या, साऊंड वेव्ह ज्या आहेत, साऊंड वेव्हजला प्रवास करण्यासाठी म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी या तिन्ही काय आहे, या तिन्ही मीडियमची गरज लागते. पण कशातनं साऊंड वेव्ह प्रवास करू शकत नाही, तर निर्वात पोकळीमधनं, व्हॅक्यूम मधनं साऊंड वेव्ह काय करू शकत नाही, प्रवास करू शकत नाही किंवा तिचा प्रवाह होत नाही. पुढे चला, विद्युत शक्तीचे SI एकक कोणते आहेत? लक्षात घ्या, आता हा प्रश्न जो आहे याबद्दल आपल्याला माहिती 8वी मध्ये पण आहे, 9वी मध्ये पण आहे. 9वीच्याही दुसऱ्या चॅप्टर मध्ये तुम्ही पॉवर बद्दल शिकता. यामध्ये काय म्हटलं, SI एकक विचारलेलं आहे की विद्युत शक्तीचं SI एकक कोणतं आहे. तर विद्युत शक्तीचं SI एकक जे आहे ते काय आहे, वॅट आहे. येते लक्षामध्ये. पुढे चला, पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरणाचे सरासरी मूल्य किती आहे? आता बघा, जी ची व्हॅल्यू, स्मॉल जी जी आहे त्याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किती आहे, परत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जात असताना, अर्थ सरफेस पासून वरती जात असताना कशी त्याची व्हॅल्यू बदलत जाते, हे इयत्ता 10वी मध्ये एक टेबल दिलेला आहे. ओके, जीच्या व्हॅल्यू मध्ये म्हणजे व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. ओके, या संदर्भामध्ये टेबल दिलेला आहे. त्या टेबलचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा, कारण या प्रश्नाचा रेफरन्सच तिथून लागतो. म्हणजे हे काय सर अगदी सोपा प्रश्न आहे, नाहीये. हा प्रश्न सोपा आहे, पण इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही व्हॅल्यू कॉन्स्टंट नाहीये, व्हेरिएबल आहे, बदलते. त्यासाठी तो टेबल जो आहे तो आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर पृथ्वीवरील म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरील. ओके, इथं हाईटचा आपल्याला कुठला रेफरन्स दिलेला नाहीये, पण या ठिकाणी याचं सरासरी मूल्य जे आहे ते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं उत्तर असेल. पुढे पहा, प्रिझम मधून पांढरा प्रकाश गेल्यानंतर त्याचे विविध रंगात विभाजन होण्याच्या घटनेला काय म्हणतात? तर परावर्तन, अपवर्तन अशी आहे, वर्ण विक्षेपण आणि विवर्तन. तर बघा, प्रिझम याच्यावरती तुम्ही याच्याही अगोदर पाहिलात तर प्रिलिम मध्ये याच्यावरती प्रश्न पडले आहेत प्रिझम मध्ये. ओके, प्रिझम ही जी काही डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो त्याला आपण पांढऱ्या कलरचा जो प्रकाशाची ही असते, लाईट रे असते, ती जेव्हा प्रिझम मधनं जाते तेव्हा 7 कलर मध्ये जी कन्वर्ट होते, या घटनेला आपण काय पाहूयात. ही जी आहे PDF ती तुम्हाला ऍपमध्ये पण पाहायला भेटेल, कारण या ठिकाणी खाली तुम्हाला उत्तर तालिका पण दिलेली आहे. मी नेहमी सांगतोय की उत्तर तालिकेमध्ये 1-2 प्रश्नांची उत्तर इकडे तिकडे असू शकतात. ओके, तर त्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते? बघा, ही खूप मोठी संकल्पना आहे. इथे काय म्हटले, उपकरणाचं नाव सांगायचंय. काय म्हटले, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणे. आता विद्युत ऊर्जेचे यांत्रिक म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट व्हायला, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट व्हायला. अजून एक प्रश्न आहे की यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र कोणते, असाही प्रश्न पडतो. आणि ही खूप मोठी संकल्पना आहे. याचा डिटेलमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला MPSC मध्ये याचे प्रिव्हियस म्हणजे PYQs मध्ये प्रश्न पडलेले दिसतील. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते? तर विद्युत मोटार जे आहे, ओके, इलेक्ट्रिक मोटर जे आहे ती काय करते, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. आणि उलट जर आलं, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कशाने होतं, तर त्याचं उत्तर काय येतं, जनरेटर येतं, जनित्र येतं. ओके, तर या ठिकाणी ह्या प्रश्नांची उत्तरं खाली तुम्हाला दिलेली आहेत आणि प्रश्नांचं कमीत कमी स्पष्टीकरण मी देण्याचा प्रयत्न केलाय, कारण अधिकचं स्पष्टीकरण देत गेलो तर थोडासा व्हिडिओ मोठा होतो. मी तुम्हाला फक्त या प्रश्नांना दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे चालून प्रश्न तुम्हाला जसे अपेक्षित आहेत तसेही प्रश्न समोर येतील, पण पायाभूत प्रश्न आणि पायाभूत प्रश्नाशी रिलेटेड असलेल्या संकल्पनेचा अभ्यास आपण जर आतापासून सुरू केला तर परीक्षेच्या 15-20 दिवस किंवा 1 महिना अगोदर आपल्याला एक दिशा येऊन जाईल की कुठल्या घटकांवरती आपल्याला फोकस करायचा आहे. मित्रांनो, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही दिलेला प्रतिसाद मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करतो आणि ते गरजेचं आहे. तुमच्या सूचना मी नेहमीच मानत जाईन याच्यामध्ये. पण होतं असं की अधिक स्पष्टीकरणात द्यायत गेलं की व्हिडिओचा वेळ वाढतो, त्याच्यामुळे मी कमीत कमी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.